नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत सांगलीहून सुनील रेड्डी आहेत. सुनील, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्ते. नमस्कार. सर नमस्कार. मला कसं आहे, माझ्या डोळ्यात सारखं पाणी येतं आणि डोळ्याच्या बाजूच्या बाजूला पांढरी घाण येते आणि डोळे कायम लाल असे राहतात. अच्छा. किती दिवसांनी आहे? मला आता जवळजवळ सर महिना दीड महिना झाला. मी दाखवलं होतं, ट्रीटमेंट घेतली, तरी ड्रॉप दिले हो ते काय म्हणते इन्फेक्शन फक्त एवढं असं सांगितलं, बाकी काय सांगितलं नाही. हो, हे तुमच्या डोळ्यात इन्फेक्शन झालं आहे. बहुतेक इन्फेक्शन 10-15 दिवसात कंट्रोलमध्ये येतोय. तुमचा थोडा डिफिकल्ट इन्फेक्शन आहे, तर बेटर आहे तुम्ही ते ड्रॉप बदली करा, अँटीबायोटिक बदली करा, तर ते कंट्रोलमध्ये येऊ शकते. पण डॉक्टर, ह्याची काही पुढची स्टेज असू शकते का? जर त्यांनी आता डॉक्टरांकडनं औषध घेतलेलं आहे पण त्याचा ट्रीटमेंटचा काही उपयोग होत नाहीये, ते डोळ्यातून पाणी आणि घाण ती कंटिन्युअस येतच राहते, तर मग ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये अजून काही गंभीर होऊ शकतं का? नाही, हे जसे डोळे आले हे नॉर्मल इन्फेक्शन आहे. पावसात येते, काही सीझन बदली झाला तर येते आणि हे अँटीबायोटिक ड्रॉप्सनी 100% कंट्रोलमध्ये येते. तर सिर्फ ह्यांचं 4-5 आठवडे झाले तर ड्रॉप्स चेंज करू शकतात. अँटीबायोटिक ते काम करत नाही तर दुसरा अँटीबायोटिक वापरू शकतात.